सर्वांना माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे, कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, ते झाले नाही। जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे। त्यानंतर त्या सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर 15 दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या 15 दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं। जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर 10 फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे। सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे। पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं, कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची, तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको। म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत, आपली समिती कामही करत नाही, समितीला मुदत वाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे। आत्ताची ती परिस्थिती की समिती काम करत नाही आहे। नाविलाजास्तव तुम्हाला त्या कालच्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण। म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी स्वरूपीचा असावा, यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्याहूनच घोषणा करतोय। आपण दुसरी गोष्ट अशी की तिसरी गोष्ट अशी, या 2 अंमलबजावणी, तिसरं आमरण उपोषण आणि चौथा की आपण ज्या केसेस मागं घ्यायचं अंतरवालीसह महाराष्ट्रातलं ठरवलं आहे, आणखीनही 4 दिवस उलटून गेले तरीही झालेलं नाही, कारण तुम्ही तिथं तातडीनं तात्काळ शब्द वापरलेला आहे। तात्काळ याचा नेमका अर्थ काय, कारण तुमचे वेगळे वेगळे सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट येतात, त्यामुळं आम्हाला नेमकी तुमची भूमिका काय ही कळत नाही आहे। म्हणून त्याही तुम्ही 10 फेब्रुवारीच्या आत मागं घ्याव्यात सगळ्या, नसता आमरण उपोषण त्यासाठी सुरू राहणार आहे। चौथा मुद्दा आहे की हैदराबादचं जे गॅजेट आहे ते आणखीनही समितीनं 4 दिवस झाले तरी स्वीकारलेलं नाही। हैदराबादचं गॅजेट आपण स्वीकारू असं सांगितलेलं आहे, कारण मी आज जी माहिती घेतली दिवसभरात रायगड चढताना जिथं जिथं रेंज येईन तिथं तर ह्या गोष्टी झालेल्या नाहीत। आणि प्रमाणपत्रसुद्धा जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतचा कायद्याची तुम्ही मला सांगितलं होतं तिथं की त्याची प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे, त्याची अर्ज दाखल झालेले असतानाही प्रक्रिया सुरू झालेली नाही। मी आत्तापर्यंत माहिती घेतलेली, आत्तापर्यंत म्हणजे 5:30 वाजेपर्यंत आत्ता त्याचे नुसते अर्ज स्वीकारलेत, त्याचं पुढं काही होत नाही।